अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड धारकांसाठी, मग ते रेशन कार्ड केशरी असो, पांढरं असो, पिवळं असो, कोणतेही रेशन कार्ड धारकांसाठी प्रत्येकासाठी एक तुरंत आलेले अपडेट आहे। ती म्हणजे 1 जुलैच्या अगोदर प्रत्येकाला स्मार्ट रेशन कार्ड बनवून घेणं महत्त्वाचं आहे। जर 1 जुलैच्या अगोदर स्मार्ट रेशन कार्ड बनवलं नाही तर 1 जुलैनंतर रेशन कार्डवर रेशन सुद्धा मिळणार नाही, शिवाय रेशन कार्डवर दुसरे जे लाभ मिळतात ते लाभ मिळणार नाहीत। थोडक्यात जुने रेशन कार्ड चालणार नाही, तर स्मार्ट रेशन कार्ड हे बनवून घ्यावं लागणार आहे। ही अपडेट अगोदर ही अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दिली होती, परंतु बऱ्याच जणांनी हे स्मार्ट रेशन कार्ड बनवलेलं नाही। परंतु 1 जुलै ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। 1 जुलैपासून जुनं रेशन कार्ड चालणार नाही, त्यामुळे प्रत्येकाला स्मार्ट रेशन कार्ड बनवून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता हे स्मार्ट रेशन कार्ड आहे ते कसं बनवायचं, यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, ते तुम्हाला मोबाईलवरून 2 मिनिटात कसं डाउनलोड करता येणार आहे किंवा स्मार्ट रेशन कार्डचा फायदा कसा घ्यायचा, याची इन डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे एकही पॉईंट मिस न करता व्हिडिओतील प्रत्येक पॉईंट व्यवस्थित पहा, कारण प्रत्येक पॉईंट हा कामाचाच असणार आहे। त्यामुळे व्यवस्थित पहा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, नेमकी केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आलेले अपडेट पाहूयात। त्यानंतर हे स्मार्ट रेशन कार्ड कसं काढायचं ते पाहूयात, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते पाहूयात। बघा काय अपडेट आलेले आहे। रेशन व्यवस्थेमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी स्मार्ट PDS योजना लागू केलेली आहे। यामध्ये रेशन कार्ड व स्मार्ट रेशन सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे आणि ती 1 जुलै 2026 पर्यंत जे रेशन कार्ड धारक आहेत त्या रेशन कार्ड धारकांनी हे स्मार्ट रेशन कार्ड बनवून घ्यायचं आहे। आता पुढे काय सांगितलं आहे बघा, नवीन स्मार्ट रेशन कार्डसाठी प्रक्रिया नेमकी काय असणार आहे। आता प्रक्रिया पाहूयात, त्यानंतर ते कसं काढायचं ते पाहूयात। बघा काय सांगितलेलं आहे, रेशन कार्ड असल्यास ते आधार लिंकशी असणं आवश्यक आहे। म्हणजे जे जुनं रेशन कार्ड आहे ते तुमचं आधार लिंकशी असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला पुढचं आता आपण पहिल्या स्टेप पाहणार आहोत की तुम्हाला जर स्मार्ट रेशन कार्ड काढायचं असेल त्यासाठी जुनं रेशन कार्डची काय पोझिशन असावी हे पाहणार आहोत। जुनं रेशन कार्ड आधारशी लिंक असावं, त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड व मोबाईल नंबर हे अपडेट असावे। फक्त कर्त्या पुरुषाचे नाही तर सर्व कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर हे अपडेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र व अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला याचा अर्ज करता येणार आहे, असं सुद्धा सांगितलेलं आहे। नवीन रेशन कार्डमध्ये नाव बदलणे, नाव कमी करणे, नाव दुरुस्ती करणे यासाठी तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अर्ज करण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता त्याची वेबसाईट काय असणार आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत। त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे बघा, यासाठी लागणारी आता आपण कागदपत्रे पाहूयात की नेमकी यासाठी कागदपत्रे कोणती लागतात। तर बघा, जर तुमचं जुनं रेशन कार्ड रद्द करून तुम्हाला जर नवीन रेशन कार्ड काढायचं आहे, आता मी जुन्याची पोझिशन काय असावी सांगितलेले आहे। त्यानंतर नवीन रेशन कार्ड म्हणजे ज्याला स्मार्ट रेशन कार्ड म्हटलं जातं, हे जर तुम्हाला काढायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे पहिलं म्हणजे तुमचं जुनं रेशन कार्ड लागणार आहे। जुनं रेशन कार्ड लागणार आहे, त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर तुमचा रहिवासी पुरावा लागणार आहे, म्हणजेच रहिवासी दाखला, लाईट बिल असेल तरी चालेल, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, त्यानंतर मोबाईल नंबर लागणार आहे आणि उत्पन्न प्रमाणपत्र जर लागू असेल तर, नसेल तर नाही। तर ही 4 ते 5 कागदपत्रे आहेत आणि मोबाईल नंबर महत्त्वाचं म्हणजे अपडेट असणं गरजेचं आहे। मोबाईल नंबरशी तुमचं जुनं आधार जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ही पुढची प्रोसेस ही करता येणार आहे। त्यानंतर बघा, हे रेशन कार्ड डाउनलोड कसं करायचं।
आता हे रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 2 मिनिटात डाउनलोड करता येणार आहे. मी स्टेप सांगणार आहे, त्या स्टेपनुसार तुम्ही हे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये महाफूड पोर्टलवरती लॉग इन करा. महाफूड पोर्टल आहे त्यावरती लॉग इन करायचं आहे. या पोर्टलवरती तुम्हाला मी मगाशी सांगितलं तुमचं नाव चेंज करता येणार आहे, नाव ॲड करता येणार आहे, नाव दुरुस्ती करता येणार आहे. या सर्व गोष्टी महाफूड या पोर्टलवरती करता येणार आहे. आता स्मार्ट कार्ड काढण्यासाठी महाफूड पोर्टलवरती लॉग इन करा. त्यानंतर ई रेशन कार्ड पर्याय निवडा. ई रेशन कार्ड पर्याय निवडल्यानंतर रेशन कार्ड तुमचा जुना रेशन कार्ड क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि तिथं खाली PDF असं येत आहे, त्या PDF वरती क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करायचं आहे. इतकी सोपी आणि 2 मिनिटाची प्रोसेस आहे तुमचं स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी, स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी. परंतु त्यासाठी तुमची पहिली पोझिशन आहे जी रेशन कार्डची, जुन्या रेशन कार्डची, ती व्यवस्थित पाहिजे. त्याला KYC पूर्ण पाहिजे, सर्व व्यवस्थित पाहिजे. तिथं तुम्हाला मी मगाशी फोटो सांगितला होता, तो फोटोसुद्धा अपलोड करण्यासाठी येणार आहे फॉर्मवरती. तुम्ही करू शकता, नाही केला तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डची KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. काही प्रकरणामध्ये सलग अनेक महिने रेशन न घेतल्यामुळे रेशन कार्ड पूर्णपणे बंद झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं KYC करणं हे महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे बघा, जे स्मार्ट रेशन कार्ड आहे ते स्मार्ट रेशन कार्ड वापरायचं कसं, किंवा रेशन कार्ड असल्यास, स्मार्ट रेशन कार्ड असल्यास ही प्रक्रिया कशी आहे ती सांगितलेली आहे बघा. आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात म्हणजेच रेशन दुकानात जायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक किंवा जो तुमचा आधार क्रमांक आहे तो द्यायचा आहे. आधार कार्डवर सुद्धा चालणार आहे, परंतु तुमचं स्मार्ट रेशन कार्ड तुमच्याबरोबर असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर EPOS मशीनवर तुमचे बोटांचे ठसे म्हणजे ज्याला फिंगरप्रिंट असं म्हटलं जातं, ती फिंगरप्रिंट द्यायची आहे. त्यानंतर किंवा OTP द्वारे सुद्धा पडताळणी तुमची केली जाणार आहे. पडताळणी यशस्वी झाल्यावर तुमच्या कुटुंबाला मंजूर असलेले धान्य हे मशीनवर दिसणार आहे आणि रेशन दुकानात धान्य देतो आणि मशीनमधून दुकानदार आहे तो तुम्हाला धान्य देणार आहे आणि तुमची पावती ही तुमच्याजवळ मशीनमधून ऑटोमॅटिकली येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही पूर्ण डिजिटल पद्धत असल्यामुळे रेशन कार्ड दुकानदार असतो, जे रेशनधारक दुकानदार असतो त्याला कोणत्याही प्रकारचा काळाबाजार यामध्ये करता येणार नाही. यासाठीच हे स्मार्ट रेशन कार्ड काढलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, स्मार्ट रेशन कार्डचे फायदे काय आहेत तर आधारद्वारे ओळख पडताळणी करणं हा एक फायदाच आहे. त्यानंतर बनावट लाभार्थी कमी होणार आहेत. बनावट लाभार्थ्यांना यामध्ये सामील करून घेणार नाही, कारण यावरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने, डिजिटल पद्धतीने संरक्षण राहणार आहे. त्यानंतर रेशन वितरणात पारदर्शकपणा येणार आहे. म्हणजे जो रेशन धान्य दुकानदाराकडून काळाबाजार केला जातो किंवा अनेक ग्राहकसुद्धा कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकतात, असा जो काळाबाजार आहे तो सर्व थांबणार आहे. वन नेशन वन रेशन अंतर्गत ही इतर योजनासुद्धा या रेशन कार्डवरती म्हणजेच जी स्मार्ट रेशन कार्ड आहे या स्मार्ट रेशन कार्डवरती मिळणार आहे. तर तुम्हाला समजलं असेल की स्मार्ट रेशन कार्ड कसं काढायचं, महाफूड या पोर्टलवरती जाऊन काढायचं आहे. यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. तसेच पुढे जाऊन याचे फायदे काय होणार आहेत, तुम्हाला स्मार्ट रेशन कार्डने रेशन कसं घ्यायचं आहे ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमधून समजली असेल. एखादा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.